महाराष्ट्रातील विद्यार्थी आंदोलकांना मोठा दिलासा। नीट पेपर फुटी प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यासाठी मुदतवाढ। सुप्रीम कोर्टाने केली होती गंभीर नसलेले गुन्हे मागे घेण्याची सूचना। संसदेतील अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस। गृहमंत्री अमित शहा चर्चेस तयार, पण विरोधकांचा नकार। विरोधक आजही गोंधळ घालण्याची शक्यता। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या सभेनंतर मंचावर शुद्धीकरण। काँग्रेसचा आरोप हा जातीवर आधारित भेदभाव। काँग्रेसची टीका। तर 8 ऑगस्टला उत्तराखंडमधील हल्द्वानीमध्ये झाली होती सभा। शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सलग 5व्या दिवशी सुनावणी। कपिल सिब्बल आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर युक्तिवाद करण्याची शक्यता। दुपारी 2 वाजता सुनावणीला सुरुवात होणार। खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपचे नेते विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास। जलजीवन मिशनची बैठक अर्धवट सोडून दोघेही निघून गेल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। 15 ऑगस्टला नाशिकमध्ये गिरीश महाजन तर रायगडमध्ये भरत गोगावले ध्वजारोहण करणार। तर पालकमंत्री पदाबाबत येत्या 2 दिवसात घोषणा होणार। गोगावलेंनी व्यक्त केला विश्वास। कुंभमेळा वर्क ऑर्डर घोटाळ्यात मंत्री गिरीश महाजनांच्या नातेवाईकाला अटक। अटकेतील तनय महाजन नातेवाईक असल्याचे महाजनांची कबुली। कुणीही असो कारवाई होणारच, महाजनांचं आश्वासन। पुढचं आंदोलन मुंबई आणि तेही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर करू। मनोज जरांगे यांनी केले सूतोवाच। वर्षा बंगल्यावरच्या पाण्याच्या टाकीवर उपोषणाला बसेन, असंही वक्तव्य। 17 ऑगस्टच्या नोटिशीनंतर महिन्याभरात मराठी न शिकल्यास 3 महिन्यांसाठी परवाना रद्द। आणखी 100 दिवसांची मुदतवाढ द्या। भाजपचेच वाहतूक सेलचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांची मागणी। आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात। धाराशिवच्या रामलिंग देवस्थानावर भाविकांची गर्दी। परळी वैजनाथ मंदिराला महाआरती। तर हिंगोलीत नागनाथाचा मुकुट गर्भगृहाजवळ ठेवला जाणार।